लोक्य संपदा लैक्य समूलैक्य नभित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। मी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती त्याचप्रमाणे कोकणकडा मित्रमंडळ याचं जे राज्याभिषेक सोहळा जो साजरा केला जातो रायगडावरती दुर्गाराज रायगडावरती त्याचे राजपुरोहित प्रकाश स्वामी बोलतोय। गेले अनेक वर्ष आपण या ठिकाणी जे पद्मदुर्ग जो कासा किल्ला या कासा किल्ल्यावरती आपण येत असतो। आज अनेक वर्ष म्हटलं तर 17 वर्ष झाली। 17 वर्ष आपण त्या ठिकाणी जागर करण्याचा जो संकल्प केला आहे ते येथील स्थानिक जी असलेली सर्व संपूर्णपणे जे मंडळी की जेणेकरून जे पद्मदुर्ग सेवा समिती त्याचप्रमाणे जे कोकणकडा मित्रमंडळ यांच्याकडून जे अनेक वर्ष या ठिकाणी म्हणजे 17 वर्ष जागर केला जातो। हा जागर करत असताना या ठिकाणी खूप अडचणी येतात। पहिलं सांगावंसं वाटतंय की जेणेकरून अडचणी म्हणजे नेमकी काय। छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण कार्य करतोय, शिवाजी महाराजांचं जागृती त्या ठिकाणी यावी या दृष्टिकोनातून विचार करतोय। आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जो कासा किल्ला या ठिकाणी निर्माण केला, पद्मदुर्ग किल्ला निर्माण केला, या किल्ल्याचं उद्दिष्ट एकच होतं की जेणेकरून या ठिकाणी आपल्या जे आलेल्या सैन्यावरती आपल्यावरती विरोधक आहे त्या विरोधकांवरती आपल्याला मात कशी करता येईल या दृष्टिकोनातून हा किल्ला बांधला गेला। आज या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की गेले 17 वर्ष जागर आपण करतोय। 17 वर्षामध्ये अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी मागणी करतोय। जे पहिल्या वर्षामध्ये अगदी अनंतरे असताना देखील या ठिकाणी आम्ही मागणी केली। अनेक या ठिकाणी पुढारी येऊन गेले आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही मागणी करतोय की या किल्ल्याला या ठिकाणी जेटी निर्माण व्हावी। मी एक सांगतो, फार मोठे या ठिकाणी तशा प्रकारचं नुकसान होण्याची शक्यता आहे किंवा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। ही परिस्थिती आहे, कारण ही परिस्थिती सांगावीशी वाटते। कारण आजची जी परिस्थिती आहे, आज आपण 17वा या ठिकाणी 17 वर्ष सलगल्या 17वा आपण आज जागर केलेला आहे। आणि हे जागर करत असताना मोठा भेडसावणारा प्रश्न, आज हजारो लोक या ठिकाणी आले त्या ठिकाणी आणि आलेली लोकांना जेटीमध्ये बसण्यासाठी या ठिकाणी व्यवस्थितपणे व्यवस्था नाही आहे। त्या ठिकाणी छोट्या बोटमध्ये आणून मोठ्या बोटमधून दुसऱ्या मोठ्यामध्ये बोटमध्ये आणावी अशी परिस्थिती निर्माण झाली। कोणाचं पाय सरकलं, सकाळची परिस्थिती अशी होती की कोणाचं पाय कधी सरकेल सांगू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मी शासन त्याचप्रमाणे जे या ठिकाणी जे असलेलं पुरातत्व खातं यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी जेटी निर्माण व्हावी। कारण जेटी निर्माण नाही झाली तर या ठिकाणी स्थानिक लोकांचा प्रश्न आहे। आज या ठिकाणी कोळी बांधव आहेत, त्याचप्रमाणे बाकीचे आज बोट चालवणार आहेत, यांना देखील स्थानिक व्यवसाय या ठिकाणी निर्माण, कारण हे पर्यटन स्थळ आहे। अत्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे आणि या किल्ल्याला दुर्लक्षित राहिल्यासारखे परिस्थिती होते। आणि आज आपण या ठिकाणी उत्तम प्रयत्न करतोय, तर ही जागृती त्या ठिकाणी व्हावी अशी मी विनंती करतोय आणि या ठिकाणी लवकरात लवकर जेटी निर्माण व्हावी अशा प्रकारची मागणी करतोय।